काल्याचा कार्यक्रम लावून ठेवला असतील हे काही सांगताच नाही, पण कार्याच्या शेवटी काला करावा असा त्यांनी ही परंपरा लावून ठेवली. त्या परंपरेप्रमाणे आपण एका हरीच्या गुणाचे वर्णन करून काल्याची समाप्ती करतो. आणि एक जरी लाई खाल्ला तरी आपण धन्य समजतो. हे असे आपल्यामध्ये ही प्रथा पडलेली आहे. धन्य आहोबा. आपण काला घेऊन सगळ्या लोकांना वाटतही जातो. तो एक लाई खाते ना, मी धन्य झालो. पण त्याच्यामध्ये आपण काही शंका घेतो का? कोणी शंका घेत नाही. आता ही परंपरा काही काळापासून चालत आलेली आहे. द्वापार युगापासून भगवान श्रीकृष्ण गोपाळाबरोबर आपल्या शिदोऱ्या खात होता. गाई चारण्याकरिता यमुना तीरावर न्यावा आणि त्या शिदोऱ्याला मिळवून सगळ्या एक करून एकमेकाच्या हात तोंडी घालून त्याला काल्याचा स्वरूप देण्यात आला. आणि तो कार्य अजूनही आपण करतच आहोत. हरीचा काला झाला असे आपण म्हणतो. आम्ही काही तुम्हाला वेगळ्या काही गोष्टी सांगणार नाही, पण संत महंताच्या वचनाप्रमाणे आपण त्या कार्याचा विचार पाहू. संत वचन का म्हणते, संत वचन का म्हणते, असा एक शब्द लिहून ठेवला. फार काय सांगू ज्ञानी तुझे जन, फार काय सांगू ज्ञानी तुझे जन, फार काय सांगू
काय सांगू